की भाद्र तुम्ही आमच्यातले आपल्यात. बरं आमच्यात भाद्रली तुमचं खायचे वांदे होते ना, ही खरी गोष्ट आहे. जर आमच्या ते भाद्रेल ना आम्ही तर तुमचे खायचे वांदे होते, मग तुम्ही कुठं जाता? 60% होते आमच्या पोरांना 55% मार्क पडतात, त्यांच्या पोरांना पडतात किती 35%. तरी त्यांना आरक्षण आणि आमच्या पोरांना का नाही द्यायला पाहिजे ना मग आरक्षण. काय अडचणी? आता एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री मराठा समाजाचे, त्यांनी आम्यासाठी थोडा का होईना न्याय दिलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं काय विषय नाही. पण आमच्याबद्दल जर आमच्या मराठा समाजाबद्दल कोणता नेता जर बोलत असेल, कोणताही राजकीय नेता बोलत असेल, त्याची आम्ही काही केली जाणार नाही. अहो आता माझ्या मुलीने पेपर दिला तलाट्याचा, अर्ध्या मार्काने माझी मुलगी नंबर लागला नाही. मग आज आमच्या दुःख आहे ना आम्हाला. मुलगी पेपर देऊन आल्याच्या नंतर ढसा रडली की माझा जरांगे पाटील जी म्हणते तीच खरी, त्यात काय? आम्ही सगळे एकत्र धरून चालतोय ना. तुम्ही डायरेक्टली मराठीला असं टार्गेटच करताय पूर्णपणे की भाद्र तुम्ही आमच्यातले आपल्यात. बरं आमच्यात भाद्रली तुमचं खायचे वांदे होते ना, ही खरी गोष्ट आहे. जर आमच्या ते भाद्रेल ना आम्ही तर तुमचे खायचे वांदे होते, मग तुम्ही कुठं जाता? त्याच्यामुळे वाक्य बोलताना थोडीशी विचार करून बोलले पाहिजे. काय होतं, मराठा समाज कुणालाही दुखवत नाही. आतापर्यंत जर 70 ते 75% मराठ्यांना प्रमाणपत्र मिळालेले आहेत. राहिला फक्त मराठवाड्यातला प्रश्न. त्यासाठी तुम्ही पूर्ण मराठ्यांना परत सांगता की ओबीसी मध्ये आल्यानंतर ते तुम्हाला आरक्षण भेटणार नाही. आमचं आरक्षण आहे. तुमचं आरक्षण ऑलरेडी होतं किती, तुम्हाला आरक्षण किती होतं, आता तुम्ही आरक्षण किती घेताय? आणि आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे ना. तुम्ही आमचाच हक्क आम्हाला देत नाहीत आणि परत सांगता की आमचा हक्क आहे, तुम्ही त्याच्यामध्ये ढवळाढवळ करताय. त्याच्यामध्ये पण परत आता तुम्ही काय सांगता की बाबा हे आरक्षण भेटणार नाही, हे गाजर दाखवतात. हे फक्त भूलथापा येतं. सरकार थोडं आता काय करतंय, राजकारण पद्धतीने बोलायला सुरू झालेत. आम्ही सभा घेतली की तुम्ही सभा घ्यायची, आम्ही रॅली काढली की तुम्ही रॅली काढायची. हे कशासाठी? ज्यावेळेस आम्ही चालतोय त्यावेळेस आम्ही आमच्या पाठीमागे चाला ना. तुम्ही चालल्यानंतर आम्ही तुमच्या पाठीमागे चालणारच ना. परत चला, आम्ही सगळा समाज एकत्र धरून चालतोय. आतापर्यंत आम्ही अशी एकाही सभेमध्ये सांगितलं की ओबीसी समाज आमचा नाही, की माळी समाज आमचा नाही, की धनगर समाज आमचा नाही आहे. आता जे सत्तेत असणारे मराठ्यांचे जेवढे आमदार आहेत त्यांना जवळजवळ सगळ्याच आमदारांना कुणबी सर्टिफिकेट आहेत आणि ते जनतेचा बाकीच्यांचा न विचार करता त्यांच्या स्वार्थासाठी ते आता सरकारमध्ये त्यांची खुर्ची जाऊ नये म्हणून ते आमच्या म्हणजे जे खरे गरजूवंत मराठी आहेत त्यांच्या पाठीमागं न उभा राहतात, ते सरकारच्या पाठीमागं उभा राहतात. आत्ता तुम्ही प्रश्न विचारला की मराठा समाज गरीब कसा, एवढ्या GCP वगैरे आम्हाला आरक्षण नसल्यामुळं आमचे जे बांधव होते हे कधीच नोकरीला लागले नाही. मग ते लोक व्यवसायाकडे वळाले आणि व्यवसाय काही ना काही करीत असताना कुठला ना कुठला व्यवसाय, कोणाकडे ट्रॅक्टर आहे, कोणाकडे ही आहे, कारण नोकऱ्या नाहीत. मग व्यवसायासाठी कर्ज काढून घेतलेले. हे काय आमच्या बापदादाची इस्टेट नाही. आम्ही बँकेचे लाखो रुपये घेऊन, करोडो रुपये घेऊन कर्ज काढून त्याचं व्याज भरून पोट भरायचं म्हणून कुठंतरी हे करतोय, म्हणून हे आमचे GCP वगैरे दिसतात. आम्ही सगळे मराठे गरीबच आहेत. पूर्वीचे होते पण आता त्याचे पुढं वाढ झाली. पुढं एकाचे 2, 2चे 4 असे हजारो झाले. ज्यांना 50 एकर जमीन होती त्यांना आता अर्धा गुंठा पण राहिलेला नाही. अशी परिस्थिती आता मराठ्यांची झालेली. म्हणून आम्हाला आता आमच्या हक्काचं जे पूर्वीचं जे आमच्या निजामकालीचे जे दाखले आहेत त्या दाखल्यानुसार आम्ही आरक्षणाचे हक्कदार आहोत आणि ते आरक्षण आमच्या मराठ्यांच्या हक्काचं आहे. तेच आम्ही सरकारला मागतो. आम्ही काय कोणाच्या वाट्याचं, कोणाच्या हिश्श्याचं मागत नाही. ते आमच्या हक्काचं आहे, तेच मागतो. एवढे बोलून मी थांबतो. आपल्या श्रीगोंदा तालुक्याचे भूषण म्हणून सांगतो, मनोज दादाने जे चंग धरला, मराठी सागा केला, दर्यात सह्याद्रीच्या कुशेमध्ये जे मराठी धर्म निघला, 10 महिने कसून चौकशी केली. 8 दिवस आम्ही मुंबईला दर्यातून गेलो, सह्याद्रीच्या कुशेमध्ये राहिलो, पण अन्नदाते भेटले, माणसं भेटले. सरकारने सुद्धा आमचा शिंदे साहेबाचा आदर केला आणि आमचा निजाम काळाच्या नोंदी आहेत, आमच्या 3 पिढ्यापासून नोंदी आहेत. आम्ही ह्या नोंदीला कधी बी 1 इंच मागं घेणार नाही. जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. एक मराठा 60% होते आमच्या पोरांना 55% मार्क पडतात, त्यांच्या पोरांना पडतात किती 35%. तरी त्यांना आरक्षण आणि आमच्या पोरांना का नाही द्यायला पाहिजे ना मग आरक्षण. काय अडचणी? मराठा समाजाचे आहेत पण हा त्याला ग्रँड नाही ना. कोणतं ग्रँड आहे? 5-6 हजार पगार आहे त्यांना. ज्या मराठी समाजाच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्याला जी शासनाची ग्रँड आहे
त्या शासनाच्या ग्रँडमध्ये मराठ्यांसाठी तरतूदच केलेली नाही. त्यामुळं जरी मराठ्यांच्या असल्या त्या वैयक्तिक मराठ्यांच्या जरी असल्या तरी मराठी त्याला ग्रँड नसल्यामुळं त्या संस्था म्हणजे ज्या ओबीसी वगैरे ज्यांना आरक्षण आहे त्या लोकांना त्याचा लाभ होतोय. आम्हाला मराठी लोकांना त्याचा कुठलाही लाभ मिळत नाही आहे. जरी त्या मराठी समाजाच्या संस्था असतील पण त्याला शासनाची ग्रँड असल्यामुळं आम्हाला त्याचा कुठलाही फायदा होत नाही. शासनाच्या ग्रँडमध्ये जर मराठ्यांची तरतूद आरक्षण मिळाल्याच्या नंतर तरतूद झाली तर त्या संस्थेचा मराठ्यांच्या संस्थेचा आम्हाला नक्कीच फायदा मिळेल. पण मराठी समाजाचे पोरं इतके हुशार आहेत, क्वालिफाईड आहेत, 90-95% मार्क पडतात. 35% पोरं आज सर्व्हिस लागतात आणि आमचे पोरं 95% मार्क पाडून घरी बसलेत. मग काय करायचं त्यासाठी? उद्याच्या काळात जर निवडणूक लागली तर सर्वसामान्य कायदा करा पाहिजे. अजितदादा, देवेंद्र फडणवीस हे जे काय विरोधी पक्षाचे मराठ्यांच्या पक्षाचे ती विरोधक आहेत, परफेक्ट आहेत विरोधक. ती काय कोणाला सांगायची गरज नाही, काय नाही सगळ्याला माहिती विरोधक आहेत ती. आणि ते उद्याच्या काळात ती उद्या गरीब असत्यान. मराठा समाज हा एक वटला आहे. हे एका रुपीनी एका वटलेल्या ह्या गोष्टींनी ही एक मतदान होणार आहे. मराठ्याचा जो माणूस असेल त्याला मतदान होईल. आणि ह्या मराठ्याच्या पाटील मध्ये तिथे खरंच आहेत, त्याला आम्ही लपून ठेवत नाही, काही नाही, तिथं खरंच आहेत. पण आमचा असं म्हणणं आहे, आमची जी संघ होती का सगळी मराठीची, यांनीच आमचा घात केलेला आहे, दुसऱ्याने कुणी नाही केला. लोकांच्याला नावं ठेवायची नाही आम्हाला, आमच्याच माणसाने आम्हाला घात केला आहे. एवढं आम्ही आमचाच मुख्यमंत्री करू शकतो मराठ्याचा, एवढी आमच्यात ताकद आहे. हा आमचे सगळे मराठाचे सगळे आमदार निवडून आणू आणि मराठा समाज एक आहे आणि मराठा समाज एकच राहणार आणि मराठा समाज निवडून येणार आणि आमदार आणि मुख्यमंत्री हे आमचाच होणार. आता एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री मराठा समाजाचे, त्यांनी आम्यासाठी थोडा का होईना न्याय दिलेला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं काय विषय नाही. पण आमच्याबद्दल जर आमच्या मराठी समाजाबद्दल कोणता नेता जर बोलत असेल, कोणताही राजकीय नेता बोलत असेल, त्याची आम्ही काही केली जाणार नाही. राजकारण भाजण्यासाठी दुसऱ्याला भाजू नका. पाटलासारख्या सच्च्या माणसाला डाग पाडण्याचं काम करू नका. त्यांना योग्य वेळी योग्य जागा दाखवली जाईल. अहो आता माझ्या मुलीने पेपर दिला तलाट्याचा, अर्ध्या मार्काने माझी मुलगी नंबर लागला नाही. मग आज आमच्या मराठ्यांची माणसं 60% वाली 85च्या म्हणजे आमचं त्यांचं 60% मार्क आणि आमचं 85, तरी आमचा माणूस त्यांच्या हाताखाली काम करतोय. आम्हाला कुठेतरी न्याय पाहिजे ना. दुःख आहे ना आम्हाला. मुलगी पेपर देऊन आल्याच्या नंतर ढसा रडली की माझा जरांगे पाटील जी म्हणतात तीच खरंय. त्यात काही मराठा या ठिकाणी सर्वप्रथम सोशल मीडियाचे मी आभार मानतो की त्यांनी आमची या ठिकाणी मुलाखत घ्यायला आले आणि आमच्या वेदना जाणून घेतल्या. पण यापुढे या पाठीमागं काय जे झालं हे सर्व आम्ही म्हणजे सहन करून घेतलं. पण भविष्यकाळात या ठिकाणी आम्ही सहन करून घेणार नाहीत. या ठिकाणी आम्ही आमचं ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहोत. आणि ज्यावेळेस आमच्या विरोधात जे काही नेते जातील त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आणि आम्ही आमचं आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहोत. एकंदरीत काय नाही, मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे पण सरकार चालढकल करून राहिलेलं आहे. बाकीचं काहीच नाही आहे. सरकार पहिलंच दिलेलं आहे, शासनाने पहिलं दिलेलं आहे. नोंदी वगैरे सगळ्या आहेत पण ते देण्यासाठी टाळाटाळ चालू आहे. बाकी काहीच नाही आहे. सरकारला वेळ द्यायचा नाही. आता काय कारण आहे आता वेळ द्यायचा? किती दिवस दिलेला आहे? 4 महिने 6 महिने वेळ दिलेला आहे ना सरकारला. आता मग सरकार इतके दिवस गांभीर्याने का घेतलं नाही? आता का घ्यायला पाहिजेत? आता तर घ्यायला पाहिजे ना त्यांनी. ऑलरेडी तर ओबीसीमध्ये आहेच. मग ते द्यायला तुम्हाला काय अडचण काय? फक्त तुम्हाला बाकीच्या फॅसिलिटी द्यायच्यात ना. आम्ही कोणाचंही भीक मागत नाही. आम्ही ओबीसी बांधवांचं सुद्धा मागत नाही. हे आमचं जे हक्काचं आहे तेच आम्हाला मिळालेलं पाहिजे. नाही आता ते जे बोलणार नाही त्यांचा आमचा विषयच नाही. परंतु आता आम्ही जे एकजूट झालेली
इथून मागं मराठा समाज हा एक कधीच होत नव्हता, पण हे जरांगे पाटलांच्या माध्यमातून सर्वांनी एक केलेलं आहे आणि आता ही सर्वांची एकजूट अशीच राहणार आहे. आम्ही कोणालाही भीक मागत नाही, आम्ही ओबीसी बंधू यांनासुद्धा आम्ही दोष देत नाही. आम्हाला आमच्या हक्काचं द्या ना तुम्ही, आमचं पूर्वीचं दिलेलं आहे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे हे आरक्षण. आम्ही कोणाचंही मागत नाही किंवा कोणाचं हिसकावून मागत नाही आहे. हे जे आमचं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे तेच आम्हाला पाहिजे ना, आणि ते ऑलरेडी दिलेलं आहे, पण हे आता का पुढं देत नाही हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजेत ना लवकर. असे म्हणतात की जरांगे पाटलांच्या सभेला 100 200 JCP असतात, मग हा समाज मागास कसा? श्रीमंत समाज मागाचं असं कारणच नाही आहे, हे जनतेने दिलेलं आहे. हे कुणी वैयक्तिक दिलेलं नाही, सगळ्यांनी दिलेले आहेत पैसे. ते वैयक्तिक कोणाचे पैसे नाही आहेत, हे प्रत्येकाच्या भावना आहे. आता प्रत्येकाने वैयक्तिक दिलेले. समजा माझ्याकडे जर काही मशीन असेल, JCB असेल, तर मी स्वतः डिझेल टाकून दिलेले मशीन आहेत. हे वैयक्तिक कुणाची दिलेले नाही. ह्याची वर्गणी 1 रुपयासुद्धा नाही घेतलेली. आता हा जो कार्यक्रम आहे ह्याची 1 रुपया वर्गणी कुठे घेतलेली नाही आहे, काही नाही. हे सगळं स्वयंस्फूर्तीने मराठा समाजानं ज्याच्याकडे जे मशीन असेल ते मशीन लावून स्वतः डिझेल भरून काय 10 घंटे 20 घंटे जे काय असेल ते. आता हे पटांगण जरी घेतलेलं हे काय भाडोत्री नाही, काय नाही. त्याच्यामुळं इथं काय 200 JCBचा असा काहीच विषय नाही आहे. हे सगळं स्वयंपूर्तीने दिलेलं आहे, मराठा बांधवांनी दिलेलं आहे हे सगळं. त्याच्यामुळं हा काय विषय नाही. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. त्याच्यामुळे हे फक्त हे गरजवंतांचा आहे. त्यांचं ओबीसी ऑलरेडी आहे, विखे पाटलांचा ओबीसी आहे. बाकीचं बाकी सगळे आमदार आहेत ना, सगळे आमदार 100 किती आहेत ना, सगळ्यांचं कुणबी दाखले मिळालेत. त्यामुळे त्यांना भुजबळ आता कसं आहे ऐका, दुसऱ्याचं नाव सांगून नाव वाढवण्यात किंमत नाही. आपलं पाटील आहे ना, त्याचं नाव 100% वाढवायचं. दुसऱ्याचं नाव घेऊन आपल्याला मोठं व्हायचं नाही. आपल्या पाटलाला मोठं करायची, दुसऱ्याला मोठं करायचं नाही.